शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून चांदवडकरांच्या कित्येक दशकांपासूनच्या स्वप्नातील शिवस्मारक आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी रुपयांचा भव्य शिवस्मारक प्रकल्प बाजारतर परिसरात साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार डॉक्टर आहेर आणि माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी विशेष प्रयत्न केले. गेल्या वर्षी बाजारतळ परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते, मात्र भूमिपूजनास विलंब होत असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. शिवजयंतीच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संदेश व्हायरल होत होता. यावर्षी भूमिपूजन झाले नाही तर शिवजयंती साजरी न करता उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता आणि याची दखल घेत प्रशासनाने तात्काळ कारवाई करत बाजारतळ परिसरातील नव्याने झालेली अतिक्रमणे हटवून जागा मोकळी केली. त्यानंतर शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या थाटामाटात भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवस्मारक आणि शिवसृष्टी प्रकल्पामुळे चांदवडच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वैभवात भर पडणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या चांदवड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य असं स्मारक असावं अशी आपल्या सर्वांची, समाज बांधवांची भावना होती. आज एकीकडे शिवजयंतीचा औचित्य साधून मागच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या या शिवस्मारकाला 8 कोटी रुपयामधनं शिवसृष्टी उभारण्यासाठी आपल्याला निधी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आज या चांदवडच्या मध्यवर्ती भागामध्ये, बाजारतळामध्ये सर्वांना साजेचं असं, सर्वांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रूप आहे त्या रूपाच्या स्वरूपामध्ये आपण इथं भव्य दिव्य असं शिवस्मारक उभारतो आहे. आज त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाला मनामध्ये एक आनंद आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आणि मंत्रोच्चाराने आज आपण त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि माझा ही अपेक्षा आहे की पुढची शिवजयंती आपल्याला या ठिकाणी नवीन स्मारकाच्या साक्षीने आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला साजरी करता येईल आणि त्याच्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे आपल्या या नगरीमध्ये जे स्मारकाची अनेक वर्षांपासूनची जी आपली मागणी होती त्याला निधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. सर, साधारण निधी किती? 8 कोटी रुपये आपल्याला ह्या स्मारकासाठी निधी मिळालेला आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला शिवसृष्टीसाठी अजून इथं जागा थोडी कमी होती, म्हणून आपण अजून 2-5 एकर जागा बघतोय ज्याच्यामध्ये शिवसृष्टी आणि इतर महापुरुषांच्या आपल्याला तिथं स्मारक हे करायचे. पण ही जागा शहराच्या मध्यभागी आहे, मधोमध आहे, प्रत्येकाला जाता येता इथं महाराजांना नमन करता येईल आणि म्हणून ही जागा आपण निवडली. ह्या जागेवर आता आपण 8 कोटी